मित्रांनो, सन्माननीय गिरीश जोशी सर, माउथ ऑर्गन एक्सपर्ट अँड फ्ल्यूट एक्सपर्ट अशा एका हरहुन्नरी कलाकाराकडं आपण आलो आहेत. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण एका या छोट्या मुलांच्या बगीच्यामध्ये आलो आहेत, त्यांच्या कॉम्प्लेक्समधल्या. थोडासा नजारा या बगीच्याचा खास तुमच्यासाठी. अर्थात इथे 2-3 लोकेशनवर आपण त्यांची माउथ ऑर्गनची गाणी शूट करणार आहोत. आणि इथं आज आपण आता पहिल्यांदा कल आज और कल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं ते माउथ ऑर्गनवर आपण ऐकणार आहोत. गीताचे बोल आहेत, भंवरे की गुंजन है मेरा दिल, रणधीर कपूर आणि बबिता. चला ऐकूयात माउथ ऑर्गनवर या गाण्याची धून ऐकण्यातली एक वेगळी मजा आहे. गिरीश जोशी सर, प्लीज स्टार्ट. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. किशोर कुमारांनी रणधीर कपूरसाठी गायलेलं हे एक सुंदर गाणं. आणि हस्बंड अँड वाइफ रणधीर कपूर आणि बबिताजी, 1971, शंकर जयकिशन जी का म्यूज़िक. ये जो जोड़ी थी शंकर जयकिशन की, तब तो ये एक सदाबहार जोड़ी थी. बहुत काम किया इन लोगों ने, बहुत खुशियाँ बांटी है आपको और हमें. और उसमें से गिरीश जोशी जैसे कलाकार, उनका ये जो म्यूज़िक है उसे और जीवित रखने की, उनकी यादों को ताज़ा रखने की ये कैसे कोशिश करते हैं. देखो, उम्र का कुछ भी तो पता नहीं चलता ना. धुन भी बड़ी अच्छी उन्होंने बजाई है. और माउथ ऑर्गन, इट इज़ अ डिफ़िकल्ट आर्ट. जोशी सर, ही माउथ ऑर्गनची जी कला आहे ती तुम्ही साधारण कितव्या वयात अवगत केली आहेत? साधारणतः मी 9व्या वर्गात जेव्हा होतो तेव्हा पहिल्यांदा माउथ ऑर्गन मी बघितला होता. पण तो एकदम बेसिक मॉडेल होते, परंतु त्याच्यावर मी पहिल्यांदा गाणे वाजवायला सुरुवात केली. ओके. आणि एक फायदा मला असा झाला की पहिले फ्ल्यूट आणि नंतर माउथ ऑर्गन असं मी सिक्वेन्स घेतला. अच्छा, म्हणजे आधी तुम्ही बासरी वादन शिकला. ओके. म्हणजे सुरांमध्ये तुम्ही आधी परफेक्शन कमावलं ते बासरीमध्ये. बरोबर. वा, क्या बात आहे. मग ते पण स्कूल लाईफमध्येच? हो, म्हणजे 9व्या वर्गात असताना म्हणजे साधारण मी त्यावेळेस असेल 11 का 12 वर्षाचा. ओके. आणि नंतर मग कॉलेजमध्ये असताना थोडंसं त्यात प्रोफिशियन्सी आली. अच्छा. आणि विशेषतः पुण्याला जेव्हा मी शिफ्ट झालो हां. तेव्हा मग हाय एंडचा माउथ ऑर्गन मला मिळाला. ओके. आणि मग त्याच्यामध्ये जरा अजून सुधारणा करता आली. वा, तर त्यामुळे आणि टीम चांगली मिळाली इथे मुख्य म्हणजे. व्हेरी गुड. तर त्यामुळे बराच फायदा मला झाला असं वाटतं. अच्छा, तुमचं नागपूरमध्ये जास्त आयुष्य गेलं का? तर नागपूरमध्ये शिक्षण झालं अच्छा. आणि यवतमाळ मॅक्झिमम माझी सर्व्हिस झाली यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ओके. ओके. आणि त्यावेळेस मला वेळ कमी मिळायचा कारण ते सायन्स विद्यार्थी असल्यामुळे हां. आणि शिक्षणाला संबंधित असल्यामुळे गाणे बिणे म्हणण्याचा खरंच स्कोप नव्हता त्यावेळेस. ओके. ओके. नंतर मात्र आफ्टर रिटायरमेंट हो, ठीक इट आहे. बेनिफिटेड मी अ लॉट. हो. कारण रिटायरमेंटचा जो व्हॅक्यूम तयार होता आपला, तो व्हॅक्यूम माझ्यात बिलकुल शिल्लक राहिला नाही. आणि त्यामुळे खूप छान, खूप Yes, छान. yes, yes. एक जीवनाचा वेगळ्या पद्धतीने तुम्ही आनंद घेताय. आणि मग तुमची अशी माउथ ऑर्गनवरची धून ऐकणं, बासरीवरची धून ऐकणं, आपोआप तुमचे लोक फॅन बनत जातात. कुठेही तुम्ही गेलात गर्दीत, तर तुम्हाला असं काही डिमांड होतं का मग जरा माउथ ऑर्गन वाजवा, किंवा तुम्ही बॅगेत ते घेऊन जाता का काय? हो हो, जरूर. म्हणजे अरे. बऱ्याचशा लोकांना मी ओळखते नाही, पण ते लोक मला ओळखतात हे नवीन मला समजलं. हां. मी आधी बुद्धिबळ खेळायचो तेव्हा एक छोट्याशा खोलीमध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये चेसचे डाव व्हायचे. मला कोणी यवतमाळ ओळखतही नव्हतं. हो. पण इथे माउथ ऑर्गन आपण जेव्हा बगीचात वाजवतो किंवा कोणत्या एखाद्या मोठ्या कार्यक्रमात वाजवतो तेव्हा आपल्या हजारो लोक आपल्याला ओळखत असतात. येस, आणि ते येस. आपल्याकडे हे टक लावून पाहत असतात. Yes. हे मला विशेष करून जाणवलं गेल्या 5 वर्षामध्ये. थोडक्यात पहिल्यांदा तुम्हाला फक्त गिरीश जोशी म्हणून लोक ओळखायचे. आता माउथ ऑर्गनवाले गिरीश जोशी हां. अशी तुम्ही एक स्वतःची ओळख निर्माण केली. खरं. खूप छान गिरीश सर, आपण असेच भेटत राहणार आहोत.
तुमची आता पुढची पण गाणी आपण माउथ ऑर्गनवर ऐकणार आहोत. तरी पण या तुमच्या ज्या गोष्टी आहेत, शालेय जीवनात तुम्ही ही कला अवगत केली आणि आज या सिनियर सिटीजनच्या या टप्प्यावर पोहोचलेलं असतानासुद्धा तुम्ही त्या कलेचा आस्वाद स्वतःही घेताय आणि लोकांनाही आनंद वाटताय. हीच गोष्ट खूप स्पृहणीय आहे आणि म्हणूनच मी समाजाला हा संदेश देण्यासाठीच खास तुमची भेट घेण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. लाख लाख धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूयात. माउथ ऑर्गनवर गिरीश सर पुन्हा काही गाण्यांसह.